मुंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। मुख्यमंत्री लाडली बहन योजना ने महाराष्ट्र में हलचल तेज कर दी है। ऐसे में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता प्रशांत पवार ने कांग्रेस पार्टी पर पलटवार करते हुए बोला कि कांग्रेस को इस योजना से दिक्कत है, वह इस योजना का विरोध कर रहे हैं। उन्होंने आगे कहा कि इस योजना की मदद से महाराष्ट्र की लाखों बहनों को सहायता होगी। उनके खाते में जल्द ही आने वाले महीने 1500 रुपए राशि जमा होगी। उन्होंने ये भी कहा कि कांग्रेस योजनाओं को प्रोत्साहन देने के बजाय विरोध जताती है। महायुतीमध्ये ज्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने एक नियोजनबद्ध कार्यक्रम महाराष्ट्रासाठी आखलेला आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीतर्फे ज्या नवीन अर्थसंकल्पामध्ये ज्या योजना राबवायच्या आहेत त्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला ह्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची आहे। या दृष्टीने आज प्रेस आपण घेत आहे। आपण बघितलं असेल की ह्या योजना शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, बेरोजगारांसाठी, औद्योगिक धोरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना, ही योजना इतकी पॉप्युलर झालेली आहे की आपण संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं असेल की महिलांच्या रांगा लागल्यात आणि त्याचा हा फायदा काही लोक आता बघितलं असेल। ह्या सर्व योजना कल्याणकारी आपण महायुतीमध्ये सरकारने ज्या आणल्या, परंतु ह्याचा फायदा आपण बघितलं असेल काँग्रेसचे लोक प्रत्येक तहसील कार्यालयापुढे जाऊन आपला फॉर्म, जो लाडकी बहीणचा जो फॉर्म आहे, हा फॉर्म घेऊन तिथं गेटवर काँग्रेसचे लोक उभे आहेत आणि काँग्रेसचेच लोक ह्या योजनेची मजा घेऊन राहिले असं सध्या दिसून राहिलं माध्यमांच्या ह्यानी। म्हणून आम्ही या माध्यमातून हेच सांगतो की ज्या योजना सरकारने महायुतीने राबवण्याचा प्रयत्न केला आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या। आमच्या पक्षाचा प्रत्येक विभाग प्रमुख, तालुका अध्यक्ष, जी सर्व युंग आहेत, महिला अध्यक्ष, ह्या सर्वांना आम्ही हा कार्यक्रम नियोजित करून दिलेला आहे आणि तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये असा जसा नागपूर आहे तसा ह्यांना प्रशांत पवार साहेबांना वर्ध्यात आणि यवतमाळला देखील जायला सांगितलं आहे, चंद्रपूरला। तर त्या दृष्टीने आम्ही सर्व ह्या पूर्व विदर्भामध्ये फिरणार आहोत ह्या योजनेच्या माध्यमातून।